श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असेच आपल्या फायद्याचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी असं नक्कीच लिहा. मित्रांनो, मिठाचा योग्य प्रकारे वापर करून लोक एवढ्या लवकर श्रीमंत कसे होतात? जगातील प्रत्येक माणूस गरीब असो वा श्रीमंत, जिव्हाळ्याने श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो, पण ते सहज शक्य होत नाही. मात्र काही सोपे उपाय केले तर हे स्वप्न नक्कीच सत्यात उतरू शकते. आज आम्ही तुम्हाला असे काही गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही देखील धनवान होऊ शकता. वेदशास्त्र आणि अन्य माध्यमांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले आहे की योग्य पद्धतीने उपाय केल्यास आर्थिक स्थिती सुधारत येते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. प्रत्येक जण मोठा व्हावा, भरपूर पैसा मिळवावा आणि श्रीमंत व्हावा असे स्वप्न पाहत असतो. मात्र खूप मेहनत करूनही काही लोकांना इच्छित यश मिळत नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा. अशा घरांमध्ये नेहमी दारिद्र्य, अमंगल आणि अलक्ष्मीचा वास असतो, ज्यामुळे सकारात्मकता कमी होते आणि प्रयत्नांना यश मिळत नाही. तुमच्या घरी अशी परिस्थिती असेल तर काळजी करू नका. मिठाचा योग्य प्रकारे वापर करून घरातील नकारात्मकता नष्ट करता येते. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते. अनेक लोकांनी हे उपाय करून आर्थिक यश मिळवले आहे. नंबर 1, तंत्रशास्त्रात असे सांगितले आहे की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी प्रभावी आहे. हे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि काही लोक वशीकरणासाठी देखील मिठाचा वापर करतात. तंत्रशास्त्रानुसार काही लोक रातोरात श्रीमंत होतात. यामागे काही उपाय असतात. त्यापैकी एक म्हणजे घराच्या वायव्य कोपऱ्यात उत्तर पश्चिम दिशेला काचेच्या छोट्या वाटीत खडे मीठ ठेवणे. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि सकारात्मकता वाढते. नंबर 2, ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहांशी आहे. त्यामुळे मिठाचे योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे साठवण करणे महत्त्वाचे आहे. चंद्र आणि शुक्राच्या मिलनामुळे दुःख आणि शोक वाढू शकतो. म्हणून मीठ धातूच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवू नये. त्याऐवजी नेहमी काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या डब्यातच मीठ ठेवावे. यामुळे त्याचे शुभ परिणाम मिळतात आणि घरात सुख समृद्धी वाढते. नंबर 3, जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर तिच्या घरी मीठ खाऊ नये. पापी मनुष्याने दिलेलं मीठ किंवा त्याच्या घरी केलेले जेवण खाल्ल्यास तुमच्या जीवनावरही त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे न आवडणाऱ्या किंवा चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांच्या घरचे मीठ आणि मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नयेत. याशिवाय कोणाच्याही दबावाखाली येऊन मीठ खाणे टाळावे, कारण यामुळे तुमच्या आयुष्याला मोठे नुकसान होऊ शकते. त्याऐवजी नेहमी चांगल्या संस्कार असलेल्या, सदाचरण करणाऱ्या आणि इतरांचे भले चिंतणाऱ्या लोकांच्या घरचे मीठ खावे. अशा लोकांचे गुण तुमच्यात उतरतात आणि ते तुमच्यासाठी शुभ असते. नंबर 4, मीठ आणि काच हे दोन्ही राहू ग्रहाचे कारक मानले जातात. त्यामुळे मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे. घरातील टॉयलेट आणि स्नानगृह, बाथरूम यामध्ये सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे तिथे नेहमी काचेच्या वाटीत खडे मीठ ठेवावे. यामुळे त्या ठिकाणाची नकारात्मकता शक्ती कमी होते आणि राहू ग्रहाचा दुष्प्रभाव दूर होतो. राहूचा परिणाम प्रामुख्याने बाथरूम मधून होत असतो. त्यामुळे बाथरूममध्ये काचेच्या वाटीत खडे मीठ ठेवणे फायद्याचे ठरते. तसेच हे मीठ बाथरूम मधील सूक्ष्म कीटक नष्ट करते आणि वाईट ऊर्जेचा प्रभाव कमी करते. यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते आणि अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. नंबर 5, बाथरूम मध्ये ठेवलेले खडे मीठ प्रत्येक महिन्याच्या अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलावे. हे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही आणि आधीची नकारात्मकता दूर करण्याचे काम करते. याशिवाय घरातील फरची पुसताना पाण्यात खडे मीठ टाकावे. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जर मिठाच्या पाण्याने घरातील फरची पुसली तर धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि कर्जमुक्तीला सुरुवात होते. विशेषतः रविवारी मिठाच्या पाण्याने पोछा मारल्यास आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. नंबर 6, मीठ सांडणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार मीठ जर जमिनीवर सांडले तर ते चंद्र आणि शुक्र ग्रहांना कमजोर करते. परिणामी त्याचे शुभ फल मिळत नाही आणि जीवनात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मीठ सांडू नये आणि जर सांडले तर त्वरित स्वच्छ करावे. नंबर 7, जर घरातील कोणी मीठ मागितले तर ते उजव्या हाताने देऊ नये. असे केल्यास दोघांमध्ये भांडण होण्याची शक्यता असते.
तसेच सायंकाळच्या वेळी मीठ देऊ नये, कारण ते अशुभ मानले जाते. यासोबतच पीठ, मीठ, दही, लोणी, दूध आणि तांदूळ सायंकाळी किंवा रात्री कोणी मागितले तरीही ते देऊ नये. नंबर 8, रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने हातपाय धुवावेत. यामुळे चांगली झोप लागते आणि राहू व केतूच्या दुष्प्रभावात कमी येते. तंत्रशास्त्रानुसार दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि समृद्धी मिळवण्यासाठी मिठाचे अनेक उपाय प्रभावी मानले जातात. माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काचेच्या बरणीत मीठ ठेवा आणि त्यामध्ये 4-5 लवंगा घाला. यामुळे घरात सुख आणि पैशाचा ओघ वाढतो. नंबर 9, जर तुमचे मन बेचैन असेल, सतत चिंता किंवा तणाव जाणवत असेल तर हा उपाय करा. उजव्या हातात मीठ घ्या, डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा फिरवा आणि वाहत्या पाण्यात किंवा घराच्या बाहेर टाका. यामुळे चिंता दूर होते, मन शांत होते आणि कार्य सुरळीत चालू राहते. नंबर 10, जर पती पत्नींमध्ये सतत तणावाचे वातावरण असेल तर मिठाचा हा उपाय नक्की उपयोगी पडतो. एका काचेच्या वाटीत सैंदान मीठ, सैंदान नमक घेऊन ते बेडरूम मध्ये ठेवा. यामुळे बेडरूम मधील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि वातावरण सकारात्मक होते आणि पती पत्नीमधील प्रेमसंबंध अधिक गोडसर होतात. तसेच सेंदा मीठ हे किंवा पांढऱ्या खड्यांच्या मिठाचा एक छोटासा तुकडा बेडरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा. यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि परस्पर नात्यात मधुरता येते. नंबर 11, जेव्हा जीवनात पैशाची कमतरता जाणवू लागते आणि आर्थिक स्थिती बिघडते तेव्हा घरात सुख, शांती आणि माता लक्ष्मीचा वास असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि तो ग्लास घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवावा. तसेच त्या कोपऱ्यात लाल रंगाचा बल्ब लावावा. हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि काही दिवसात घरातील सर्व संकटे नष्ट होतात. महत्त्वाचे म्हणजे ग्लासमधील पाणी नियमित बदलणे आवश्यक आहे. हा उपाय रविवारी आणि मंगळवारी करावा आणि त्याच दिवशी पाणी बदलावे. नंबर 12, ज्या लोकांना नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायात तोटा होत आहे अशांसाठी शास्त्रानुसार काही उपाय सांगितले आहेत. यासाठी उजव्या हातात बारीक मीठ घ्या आणि ते डोक्यावरून पायापर्यंत 3 वेळा फिरवा. नंतर हे मीठ घराच्या बाहेर वाहत्या पाण्यात टाका किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करून द्या. या उपायामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव लहान मुलावर पडत नाही. नंबर 13, जर आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यात खडे मीठ टाकून आंघोळ केली तर लागलेली वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक विचारांची वाढ होते. पण महत्त्वाची सूचना अशी आहे की जर कोणाला त्वचेसंबंधी काही ॲलर्जी असेल तर त्यांनी हा उपाय करू नये. नंबर 14, जर कोणी मोठ्या आजाराने त्रस्त असेल तर त्या आजारी व्यक्तींच्या डोक्याजवळ काचेच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या वाटीत खडे मीठ ठेवावे. हे खडे मीठ प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी बदलावे. हा उपाय केल्याने खडे मीठ त्या व्यक्तीमधील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि तब्येत हळूहळू सुधारू लागते. हळदीचे उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी. नंबर 1, एक ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळी पूजा करताना तो ग्लास देवघरात ठेवा आणि पूजा झाल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. यामुळे घरात शांतता, समृद्धी आणि सकारात्मकता येते. तसेच घरातील कोणत्याही गृहक्लेश आणि अडचणी दूर होतात. नंबर 2, आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ केल्याने गुरु ग्रहांची कृपा मिळते. दररोज आंघोळीच्या पाण्यात हळदी टाकून आंघोळ करा. विशेषतः विवाहाच्या अडचणींमध्ये असलेल्या व्यक्तींसाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. विवाह जमत नसलेल्या मुलांना आणि मुलींना लवकर विवाहाचा योग येतो. यामुळे आपण शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या शुद्ध होतो. नंबर 3, विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता लागत नसेल तर हळदीचा उपाय करा. अखंड हळद, हळकुंड घ्या आणि त्याची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावा. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. तसेच आंघोळीच्या पाण्यात हळदी टाकून त्याचं पाण्यात मुलांच्या कपड्यांवर हळदीचा तेल लावा आणि यामुळे मुलांचे मन शांत होईल आणि अभ्यासात प्रगती होईल. नंबर 4, प्रवेशद्वारावर हळदी लावल्याने घरात नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वायूत राहते आणि घराच्या भिंतीवर किंवा दरवाजावर हळदीने शुभ चिन्ह तयार करा. यामुळे घरात शांतता आणि समृद्धी नक्कीच नांदते. नंबर 5, गुरुवारी हळदीच्या 5 गाठी घ्या आणि त्या गाठी लाल कपड्यात बांधून एक पोटली तयार करा. तुमच्या आर्थिक ठिकाणी ती पोटली ठेवा. यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात आणि लक्ष्मी माता तुमच्यावर कृपाळू होतात. दर महिन्याला ही हळदीची पोटली पवित्र ठिकाणी जाऊन भरून ठेवा आणि नवीन हळदीच्या गाठी घ्या. नंबर 6,
सकाळी लवकर उठून स्नान व पूजा करा. हळदीचे लेपन करण्यासाठी थोडी हळद, अष्टगंध, चंदन पावडर, गुलाबजल घ्या, नाहीतर घरातील पाणी वापरा. हे मिश्रण उंबरावर लावून त्यावर आतून आणि बाहेरून व्यवस्थित लेपन करा. हळदीचे लेपन केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच घरातील नकारात्मकता, वाईट विचार आणि बाहेरील नकारात्मक ऊर्जा पासून संरक्षण मिळते. त्यामुळे हळदीचे लेपन करणे अत्यंत पवित्र मानले जाते आणि हे घरात सकारात्मक ऊर्जा आणते. आणि या सर्व उपायांचा वापर करून आपल्याला जीवनात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्त नक्कीच होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये तुमची मतं कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तुमच्या समर्थनामुळेच आम्ही नवनवीन व्हिडिओ दररोज आणत असू आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आणत राहू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी.